ह्या वर्षी एल्निनो इफेक्टमुळे कमी पावसाची शक्यता वर्तवली गेलेली आहे. तरी कापूस पिकाला मी एक म्हणेन की बाकी पिकापेक्षा पाण्याची आवश्यकता जास्त नसते. त्याच्यामुळे कापूस पीक सहज आपण ह्या वर्षी पण घेऊ शकू. याच्यात काही कुणाचं दुमत असायला नको. आणि कापूस महत्वाचं पीक आहे आणि त्याला फक्त एवढंच आहे की ज्या स्टेजेस वाईज जरी आपल्याला थोडा पाऊस मिळत राहिला, पाऊस येत राहिला, तर त्याचा कापसाच्या पिकावर खूप चांगला परिणाम होतो आणि कमी पावसातही जास्त उत्पादन येऊ शकतं. जास्त पावसामुळेही कापसाला हानिकारक असतं, नुकसान होतं. परंतु मध्यम पाऊस जर झाला तर कापसाकरता फार छान असतं. तर ह्या वर्षी पण कापसाची लागवड निश्चितच आपल्याला शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. कारण की जसं धानाचं पीक आहे किंवा दुसरे पीक आहेत, त्यांना पाण्याची खूप जास्त गरज असते. त्या प्रमाणात कापूस हे खूप जास्त वॉटर लव्हिंग म्हणजे आपण म्हणू की हे पीक नाही आणि याची जी मुळं आहेत खोलवर जातात. जवळपास 2 ते 3 फूट खोलवर जात असतात. त्याच्यामुळे जमिनीच्या खालून जास्त डेप्थमधून मॉइश्चर तो घेऊ शकतो आणि दुष्काळ परिस्थितीमध्येही सस्टेन करू शकतं. म्हणून आपण निश्चितच कापसाला प्राधान्य द्यायला पाहिजे.